सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. बघा, स्वच्छता निरीक्षक या पदासाठी पर्यावरण जो टॉपिक आहे त्याचे आपण आत्तापर्यंत 2 व्हिडिओ पाहिलेले आहेत. त्यामध्ये पर्यावरण स्वच्छता, पर्यावरणाची व्याख्या, ऐतिहासिक कालखंड, मानवी आरोग्यावर होणारे परिणाम, आर्थिक पर्यावरण ह्या सगळ्या बाबी पाहिलेले आहे. त्यानंतर माती, हवा, आरोग्य, मृदा, किरणोत्सार हे सगळं पाहिलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पर्यावरणाचे विभाग. बघा, याचे व्हिडिओ सगळं स्वच्छता निरीक्षक मेंटरशिप प्रोग्राममध्ये अपलोड होत आहेत, जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी सगळी माहिती देतो. 149 फी आहे सध्या ऑफरमध्ये. समजा अशी मूळ फी 499. आता बऱ्यापैकी व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, जसे रोग याविषयी झालेले आहेत, त्यानंतर अन्न स्वच्छता याबद्दल बी झालेलं आहे आणि आहेत टेस्ट आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील अपलोड झालेले आहेत. त्यानंतर विश्लेषण करून अपलोड करत आहोत आपण. ओके, व A to Z प्रश्नाचं विश्लेषण आपण करणार आहोत, त्यापैकी मराठीचं वगैरे झालेलं आहे. तर आता पर्यावरणाचे विभाग हा जेवढा होईल तेवढाच आजच्या व्हिडिओचा पार्ट असेल, महत्त्वाचा पार्ट आहे. आणि इव्हन पर्यावरण याच्याशिवाय, या घटकाशिवाय अलिप्त राहू शकत नाही. आणि हा जो टॉपिक आहे तो जनरली गट ड पासून गट अ म्हणजे समजा क्लर्क पासून अधिकारी IAS पर्यंत देखील प्रश्न यावर आणलेला आहे. अप्लाइड प्रश्न, त्यानंतर फॅक्च्युअल प्रश्न, दोन्ही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. पर्यावरणाचे एकूण किती भाग आहेत तर 4 विभाग आहेत. त्यामध्ये वातावरण, जलावरण, शिलावरण आणि जीवावरण आहेत. हे सगळं ऑथेंटिक माहिती आहे, त्यात काही डाऊट नाही, स्टेट बोर्डमधून घेतलेलं आहे. वातावरण म्हणजे काय? पृथ्वीभोवती असलेल्या अनेक वायूंच्या आवरणास वातावरण असे म्हणतात. पृथ्वीभोवती हवेच्या वातावरणाची जाडी सुमारे 320 किलोमीटर आहे. ओके. आणि वस्तुमान, पृथ्वीच्या संपूर्ण वातावरणातील वस्तुमानापैकी 90% वस्तुमान हे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या म्हणजे पहिल्या 30 किलोमीटरच्या आत केंद्रित आहे. पॉइंट लक्षात घ्या. पृथ्वीच्या संपूर्ण वातावरणातील वस्तुमानापैकी 99% वस्तुमान, त्याचं जे वजन आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या पहिल्या 30 किलोमीटर पर्यंत आहे. जरी ओव्हरऑल त्याची म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाची जाडी ओव्हरऑल 320 किलोमीटर जरी असली, तरी सुरुवातीचे जे 30 किलोमीटर आहे त्यामध्ये काय तुमचं 99% त्याचं वेट आहे, वस्तुमान जे आहे ते कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. बाकी वर जे आहे ते विरळ अशा प्रकारचं आहे. ठीक आहे. आता त्याच मुद्द्याला अनुसरून वातावरणाची रचना आपण पाहणार आहोत. वातावरणाची रचना तापमान व इतर घटकांचा विचार करून पृथ्वीच्या वातावरणाचे खालील स्तरामध्ये विभाजन केले आहे. त्यामध्ये आहे तपांबर, स्थितांबर, यामध्येच ओझोन वगैरे असतो, दलांबर, बाह्यांबर अशा प्रकारचे विभाजन केलेले आहेत. तुम्हाला पुन्हा एकदा एक डाऊट सांगतो. पर्यावरणाचे 4 भाग तुम्ही पाहिलेला आहे, वातावरण, जलावरण, शिलावरण आणि जीवावरण. आता त्यानंतर तुम्हाला याचे 4 विभाग जे आहेत याचे देखील 4 पार्ट अभ्यासणं गरजेचं आहे. यावर जसं प्रश्न, या जे 4 भाग आहेत म्हणजे आता स्थितांबर, दलांबर, तपांबर, स्थितांबर, दलांबर, बाह्यांबर. ओके. चला, तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं ते बघा, इंग्रजीमधून ठेवा, काही डाऊट नाही. आता हे माझं वारंवार वाचल्यामुळे ते मला लक्षात राहिले. बाह्य म्हणजे लास्ट, हे लक्षात ठेवतो मी. तपांबर सुरुवातीला, स्थितांबर आहे, दलांबर आहे, नांबर आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला काय ठेवायचं आहे इंग्रजीमध्ये? ट्रोपोस्फिअरला T लक्षात घ्या, स्ट्रॅटोस्फिअरला S लक्षात घ्या, आयनोस्फिअरला I लक्षात घ्या आणि TSI एवढं बी लक्षात ठेवलं तरी तुमचं खालून वरपर्यंत जो क्रम आहे तो लक्षात. हा विचारलेला आहे, क्रम विचारलेला आहे की कशा प्रकारची तिची रचना आहे. कन्फ्युजन होत असतं सुरुवातीला, ज्याचा कन्सेप्ट क्लिअर नसेल त्यावेळेस. वातावरणाची रचना पाहिलेली आहे. वातावरणामध्ये जे 4 घटक आहेत ते सांगतोय मी: तपांबर, स्थितांबर, दलांबर, बाह्यांबर, बहिर्मंडळ, अशा प्रकारे 4 पॉईंट आहेत. आता तपांबर विषयी पाहणार आहोत आपण. तपांबर बघा, थर, पृथ्वीच्या पृष्ठभागालगतचा थर, सर्वात खालचा थर म्हणजेच तपांबर. विचारला गेलेला प्रश्न आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागालगतचा असलेल्या थरास काय म्हणतात, तर ते तपांबर असं म्हणतात. ओके. सरासरी जाडी 10 ते 20 किलोमीटर आहे. तापमान, या थरात उंचीनुसार तापमान कमी होत जाते. आता मुद्दा इथंच आहे. आता ही जी आहे ना, काही गोष्टी मी सांगेल किंवा प्रश्न कुठं आलेला आहे. इथं असं विचारलं जातं की कोणत्या म्हणजे तपांबरमध्ये उंचीनुसार तापमान कमी होत जाते का वाढत जाते, हे विधान चूक आहे का अचूक आहे, अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. हे तापमान 160 मीटर उंचीस 10 सेंटीग्रेडने कमी होते, हे लक्षात ठेवा. या थरात वेगवेगळ्या उंचीवर व वेगवेगळ्या ठिकाणी तापमान भिन्नता आढळते. हो ना. आता बघा, पृथ्वीच्या
पृष्ठभागालगत आहे. तर तुम्ही मनाली शिमला जा, तिथं तापमान थंड आहे. तुम्ही राजस्थान जा, तिथं तापमान कसं आहे, हॉट आहे. बरोबर. त्यानंतर इकडं अंटार्क्टिक खंडाकडे, आर्किटिक अंटार्क्टिक म्हणजे या साईडला कसं असणार आहे, बर्फच असणार आहे. बरोबर. विषुववृत्ताच्या पट्ट्यामध्ये काय असणार आहे, टेम्परेचर असणार आहे. बरोबर. इथं कारण सूर्याचे किरणे लंब पडतात. म्हणजेच काय, या थरामध्ये वेगवेगळ्या उंचीवर व वेगवेगळ्या ठिकाणी तापमान भिन्नता आढळणारच. भारताचाच विचार केला तर तुम्ही विचार करा, महाराष्ट्रात विचार केला तरी त्या गोष्टीचा विचार करा. ओके. तपांबरात दर 1 किलोमीटर उंचीवर तापमान 6.5 डिग्री सेल्सिअसने कमी होत जाते. हा फॅक्च्युअल डाटा आहे, लक्षात ठेवा. 1 किलोमीटर उंचीवर तापमान 6.5 डिग्री सेल्सिअसने कमी होत जाते. पुढे या थरात वातावरणातील 80% हवा सामावलेली असते. त्यापैकी 50% या स्तराच्या खालच्या म्हणजे 5 ते 6 किलोमीटरमध्ये असते. आढळ हवेच्या इतर घटकाबरोबर या थरात बाष्पकण, जलकण, धुलीकण व सूक्ष्म जीवजंतू आढळून येतात. लक्षात आलं. महत्त्व सजीवांच्या दृष्टीने हा थर सर्वात महत्त्वाचा व उपयुक्त थर आहे. आविष्कार निर्मिती, पाऊस, वारा, वादळ, गारा, बर्फ, हिमवृष्टी, विजा, ढग या तपांबरमध्ये अशा प्रकारची जी पाऊस, वारा, वादळ, गारा, बर्फ, हिमवृष्टी, विजा, ढग ही सगळं तपांबरमध्येच निर्मित होत असतात. हवेच्या घटकांचे गुणधर्म, ऑक्सिजन. ओके. पर्यावरणाशी निगडीत आहे म्हणून हे आपण इतर पॉईंट्स ॲड देखील केलेले आहे. यावरच जीवन आणि ज्वलन अवलंबून असते. प्राणवायूचे प्रमाण 10 पेक्षा कमी झाल्यास, प्राणवायूचे म्हणजे 10% पेक्षा म्हणजे 10 पॉईंट किंवा 10% पेक्षाही कमी झाला O2 ऑक्सिजन, माणूस बेशुद्ध होऊ शकतो. नायट्रोजन हा निष्क्रिय वायू असून प्राण्यांसाठी उपयुक्त नसला तरी वनस्पती व वृक्षांच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा, वृक्षांच्या वाढीसाठी खालीलपैकी कोणते निष्क्रिय वायू आवश्यक आहे, प्राण्यासाठी उपयुक्त नाही परंतु वनस्पती आणि वृक्षांच्या वाढीसाठी आवश्यक आहे, ते म्हणजे नायट्रोजन. कार्बन डायऑक्साईड वातावरणातील CO2चे प्रमाण अत्यल्प असते, मात्र वनस्पतींच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वाचा वायू आहे. ओके. सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीमध्ये वनस्पतीमधील हिरव्या रंगाचे क्लोरोफिल वातावरणातील कार्बन डायऑक्साईडमुळे शोषून घेते व प्राणी जीवनासाठी आवश्यक प्राणवायूचा पुरवठा करते. हां, बरोबर आहे. झाडे लावा, झाडे जगवा कशाला म्हणलेलं आहे, कारण झाडे जी आहेत दिवसा जे वनस्पती काय करत असतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. ओके. प्राणी जीवनासाठी आवश्यक प्राणवायू शोषून घेतात. ओके. आणि मग ऑक्सिजन सोडतात. त्यामुळं पर्यावरणामध्ये वृक्षांची आवश्यकता खूप आहे. तपस्तब्दी, ट्रोपोस्फिअर. तपांबर आणि स्थितांबर या थरांना वेगळ्या करणाऱ्या थराला तपस्तब्दी असे म्हणतात. ते लक्षात घेऊन घ्या. स्थित आणि तप ह्याच्यावर म्हणजे मी कसं लक्षात ठेवलं, आता ही स्थितांबर आहे, नावावरूनच मी लक्षात ठेवलं की ठीक आहे, इथं तपांबर आहे, इथं तपांबर आहे. बरोबर. तपांबर हे पृथ्वीच्या पृष्ठभागावर, त्यानंतर इथं तपस्तब्दी आणि इथं काय आपलं स्थितांबर. ओके. स्थितांबर या थरांना वेगळ्या करणाऱ्या थराला तपस्तब्दी म्हणतात. सरासरी जाडी 2 ते 3 किलोमीटर आहे. त्यानंतर रुंदी जी आहे 1.5 किलोमीटर, तापमान 5 ते 60 सेंटीग्रेड आहे. हवा तपस्तब्दी छतासारखा हवेचा थर असून त्यात हवा स्थिर झालेली असते. आविष्कारांची निर्मिती या ठिकाणी होत नाही. लक्षात ठेवा, तपस्तब्दी या अदृश्य थरामध्ये हवा, पाऊस, वारा, वीज, ढग, वादळ इत्यादी सारखे कोणतेच आविष्कारक म्हणजे जे आपण नेहमी वापरतो आविष्कारक किंवा घटना जे आहेत, कृती म्हणा काय असेल ते लक्षात ठेवा, याची निर्मिती होत नाही किंवा आढळत नाही. या थरात शुष्क ओझोनचे प्रमाण जास्त आहे. लक्षात घ्या, पॉईंट घ्या. ओझोनचं थर कुठं आहे, तपस्तब्दीमध्ये आहे. ओके. आणि तपस्तब्दी हे तपांबर आणि स्थितांबर, ट्रोपोस्फिअर आणि स्ट्रॅटोस्फिअर यांना वेगळा करणारा घटक आहे. तपांबराच्या वरच्या थरात अर्थात तपस्तब्दीमध्ये हवा विरळ असते, त्यामुळे या थरात उंचीनुसार तापमानात होणारे घट मंदावते आणि तापमान स्थिर राहते, म्हणून या थरास तपस्तब्दी म्हणतात. तपस्तब्दी काय म्हणतात लक्षात घ्या, काय म्हणतात, तपांबराच्या वरच्या थरात अर्थात तपस्तब्दीमध्ये हवा विरळ असते, त्यामुळे या थरात उंचीनुसार तापमानात होणारे घट मंदावते आणि तापमान स्थिर राहते, म्हणून या थरास तपस्तब्दी असे म्हणतात. त्यानंतर आजचा पॉईंट जो आहे स्थितांबर, तपस्तब्दी आणि स्थितस्तब्दी यांच्यामधील भाग स्थितांबर म्हणून ओळखला जातो. तपांबराच्या वर 50 किलोमीटर उंचीचा वातावरणाचा थर, या थराची उंची ऋतुमानानुसार बदलत राहते. समशीतोष्णचा पट्टा
आयसोथर्मल झोन तपांबरच्या विशिष्ट उंचीपर्यंत तापमान कायम स्थिर असते, परंतु 32 किलोमीटर उंची पलीकडे तापमानात वाढ होत जाते. या थरात समशीतोष्णचा पट्टा आयसोथर्मल झोन असे म्हणतात या थराला. ओके, बघा, परंतु ह्याचे काय, तापमानाच्या विशिष्ट उंचीपर्यंत कायम तापमान स्थिर कायम असते, परंतु 32 किलोमीटरच्या पलीकडे म्हणजे वर गेले तापमानात वाढ होत असते. आणि या थरात समोष्णतेचा पट्टा असे म्हणतात. या थरास काय म्हणतात, समोष्णतेचा असे म्हणतात, पट्टा असे म्हटलं जातं. स्थिरावरण हा वातावरणाचा सर्वात उंच स्तर असून या स्तरातून एअरजेट विमान जातात. यावर प्रश्न आलेला आहे. स्थिरावरणामधून कोणत्या ह्याच्यामधून म्हणजे स्थितांबरामधून एअरजेट विमान जातात, तर ते स्थिरावरणमधून जातात. सूर्यापासून मिळालेली उष्णता या थरात शोषली जाते, त्यामुळे तापमान कायम राहते. या थराचा विस्तार उन्हाळ्यात जास्त तर हिवाळ्यात कमी असतो. वातावरणाच्या या भागात हवा विरळ असते. आर्द्रता, धुलीकण, ढग इत्यादीचे प्रमाण यामध्ये नसते. आता ओझोन स्पियर शोध 1913 साली फ्रेंच संशोधक चार्ल्स फॅब्री आणि हेनरी बुयसन यांनी ओझोन थराचा शोध लावला. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आवरण भूपृष्ठापासून सुमारे 20 ते 35 किलोमीटर उंचीवर ओझोन वायूचे आवरण आहे. ओझोन वायू, ज्याचं रेणूसूत्र O3 आहे, निर्मिती सूर्यप्रकाशातील अतिनील किरणे जेव्हा ऑक्सिजन मधून येतात तेव्हा त्यांच्यात प्रक्रिया होऊन ओझोन वायू O3 निर्माण होतो. पृथ्वीची संरक्षक छत्री स्थितांबरातील या ओझोन थरामध्ये जीवसृष्टीत घातक असलेली सूर्याची 97 ते 99% अतिनील किरणे अल्ट्राव्हायोलेट रेज शोषली जातात. या थरामुळेच पृथ्वीवरील जीवसृष्टीचे संरक्षण झालेले आहे. म्हणून ओझोन वायूच्या थराला पृथ्वीचे संरक्षण छत्री म्हणतात. आता सगळ्यात पॉईंट हे लक्षात घ्या की अतिनील किरण कोठे शोषून घेतले जातात, तर ओझोन जे थर आहे त्या ठिकाणी. आणि पृथ्वीचे संरक्षक छत्री असं कोणाला म्हटलं जातं, तर ओझोन आंबरला म्हटलं जातं. ग्लोबल वॉर्मिंग बघा, आज वाढत्या प्रदूषणामुळे ओझोन आंबर कमकुवत होत चालला असून त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढू लागले आहे. यामुळे सजीवांच्या जगण्याच्या दृष्टीने ही बाब अतिशय गंभीर आहे. ओके, जी पर्यावरण बदल आपण 10-20 वर्षाखाली फक्त एक म्हणजे मिथ्य समजत होतो, ते आज आपल्या समोरच जे आहे काय, आपल्या समोरच त्याचा परिणाम आपल्याला वारंवार जाणवायला लागलेले आहेत. त्यानंतर आहे ओझोन थराच्या ऱ्हासास कारणीभूत घटक. नायट्रिक ऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, क्लोरीन, ही क्लोरीनला Cl पाहिजे, ब्रोमीन, ओके, ब्रोमीन ही Br पाहिजे, क्लोरोफ्लोरोकार्बन CfCl, हायड्रॉक्सिज, ओके. त्यानंतर नायट्रस ऑक्साईड या संयुगामुळे 2003 साली ओझोन थराचा ऱ्हास झाला. ओके, नायट्रस ऑक्साईड N2O या संयुगामुळे 2009 साली ओझोन थराचा काय ऱ्हास झालेला आहे आणि ओझोन थराच्या ऱ्हासास कारणीभूत असलेले घटक तुम्हाला सांगितलेला आहे. दलांबर आयनांबर याविषयी, स्थितांबराच्या पलीकडे भूपृष्ठापासून सुमारे 360 ते 400 किलोमीटर अंतरापर्यंतच्या वातावरणाच्या भागाला आयनांबर म्हणतात. कसं आहे, अंदाजे बरं का, 360 ते 400 किलोमीटर अंतरापर्यंतच्या वातावरणाच्या भागाला आयनांबर म्हणतात. हा भाग पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 104 ते 112 किलोमीटरवर आहे. रेडिओ तरंग या स्तरातून पृथ्वीकडे परावर्तित होतात, यामुळे आपण रेडिओ ऐकू शकतो. आयनांबरातील हवेचे कण विद्युतभारित असल्याने येथून रेडिओ लहरी, रेडिओ वेव्ज व विद्युत चुंबकीय लहरी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज पृथ्वीकडे परावर्तित केल्या जातात. संदेश वहनासाठी या थराचा उपयोग केला जातो. वातावरणातील एकूण हवेच्या केवळ 1% हवा या थरात आहे. ओके, लक्षात ठेवा. या थरामधून काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, तर इथून रेडिओ लहरी आणि विद्युत चुंबकीय लहरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक पृथ्वीकडे परावर्तित होतात. आणि हे देखील पॉईंट जो आहे, संदेश वहनासाठी या थराचा उपयोग केला जातो, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि हवेच्या केवळ 1% हवा या थरात आहे, हे देखील लक्षात ठेवा. मोस्टली संदेश वहनाचा जो पॉईंट आहे तो लक्षात ठेवा. मध्यांबर हे स्थितांबरापासून सुरू होऊन 85 किलोमीटर पर्यंत आहे. मध्यांबराचा सगळ्यात वरचा भाग थंड होऊन त्याचे तापमान साधारणतः 130 फॅरनहाइट 9 डिग्री सेल्सिअस एवढी असून त्याला मध्यस्तब्दी असे म्हणतात. या भागात जेट विमाने फुगे पुरेसे उंच जात नाहीत. काही पुस्तकामध्ये तुम्हाला मध्यांबर देखील पॉईंट दिलेला आहे, जसं इथे 4च पॉईंट दिलेले ना, तसं मध्यांबर देखील हा याचा एक पॉईंट सांगितलेला आहे. म्हणजे तपांबर, स्थितांबर, बरोबर, आयनांबर. म्हणजे आता तुम्हाला एक सांगतो, काही वेळेस तुम्हाला तपांबर, स्थितांबर
ओके. मध्यांबर, आयनांबर, बाह्यांबर अशा प्रकारचे पॉईंट तिथं दिलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला ते एवढं कन्फ्युजन करण्यासारखं नाही आहे. भूपृष्ठापासून 500 ते 750 किलोमीटर उंचीच्या थरास बाह्यांबर किंवा बहिर्मंडळ म्हणतात. रॉकेट व रेडिओ लहरीच्या निरीक्षणावरून या थरात सुमारे 490 किलोमीटर उंचीवर 1700 डिग्री सेल्सिअस तापमान आढळून आलेले आहे. कुठं? बाह्यांबर, बहिर्मंडळ, एक्झोस्फिअरमध्ये. यामध्ये ऑक्सिजन, हेलियम, हायड्रोजनचे न्यूट्रल अणू असतात. सुमारे 2000 किलोमीटर उंचीपर्यंत न्यूट्रल अणूंचा प्रभाव असतो. याला चुंबकीय मंडळ असे म्हणतात. बघा, अशा प्रकारचे आहे. आणि आता जो वातावरणाचे भाग आहेत त्याकडे पाहू आपण. जलावरण पृथ्वीच्या 71% भाग किंवा त्यापेक्षा जास्त जे आहे ते जलावराने व्यापलेलं आहे. उदाहरणार्थ महासागर, खारे पाणी, गोडे पाणी. जलावरणामध्ये सर्व भूपृष्ठावरील भूपृष्ठाच्या पाण्याचा समावेश होतो. उदाहरणार्थ समुद्र, नद्या, महासागर, तळे, तलाव इत्यादी, झरे या सर्वांचा समावेश होतो. यावर चार्ट एक बनवलेला आहे. पाणी हा टॉपिकमध्ये आहे ना, तुम्हाला सगळं चार्ट दिलेलं आहे की पाणी कशा प्रकारे आपल्याला फक्त चमच्याभर वापरायला आहे, ते मी पुढच्या ह्याच्यामध्ये सांगतो. शिलावरण पृथ्वीचे कवच व घनरूप असणारा भाग म्हणजे शिलावरण होय. पृथ्वीचे कवच व घनरूप असणारा भाग म्हणजे शिलावरण. यावर देखील प्रश्न आलेला आहे. अप्लाइड प्रश्न म्हणा किंवा एक साधा सोपा प्रश्न आहे जे आपल्या कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे चुकतात. शिलावरणातील जीवाश्म इंधन व अन्य खनिजे आढळतात. तिथं बघा, आपण जे पेट्रोल, डिझेल, रॉकेल वगैरे घेतो ते सगळं शिलावरणात आढळतात. वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषक द्रव्ये, पोषक मूलद्रव्ये किंवा पोषक द्रव्ये हे या आवरणात असतात. कारण पृथ्वीचा कवचच आहे ना ते, म्हणजे मातीपासून सुरुवात होतो खाली जमिनीपर्यंत. ओके, म्हणजे जे खनिजे वगैरे काढतो, डिझेल, पेट्रोल वगैरे काढतो ते सगळं यामध्ये. त्यानंतर जीवावरण, सजीवाचे अस्तित्व असणारा पृथ्वीच्या भोवतालचा थर म्हणजे जीवावरण. ओके, म्हणजे सजीव प्राणी असतात आणि जे एकमेकांसोबत तसेच सभोवतालच्या निर्जीव घटकासोबत आंतरक्रिया करतात. यामध्ये वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव आणि त्यांच्या अधिवासांचे समावेश होतो. अशा प्रकारे यामध्ये जे आहेत ते मुद्दे आपल्याला ॲड करण्यात आलेले आहेत. ती थोडक्यात तुम्हाला माहिती दिलेली आहे. स्वच्छता निरीक्षक या पदासाठी यावर देखील प्रश्न यायचे प्रोबॅबिलिटी आहे. जे तथ्यात्मक बाबी आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचा प्रश्न करा. यापूर्वी आता SI तर एक वेळेस काहीतरी आलेलं आहे, परंतु इतर परीक्षेत यावर प्रश्न 101% कधी ना कधी आलेला आहे. आता ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपबद्दलची सगळी माहिती दिलेली आहे, कोर्सबद्दलची माहिती दिलेली आहे. जॉईन करायचं असेल तर तुम्ही अवश्य जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.